Audio Jungle. सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। आता आपण 27 तारखेला काल आंतरवलीतून मनोजदादांनी शिवनेरीवर प्रस्थान केलेलं आहे आणि तिथून चाकण मार्गे जुन्या मुंबई हायवे या मार्गे आपण मुंबईला प्रस्थान करणार आहोत। आणि आज आपण आपल्या वैराग भागातून अभिमानानं सांगतो, आज जो मराठा समाज कधी एकत्र येत नव्हता तो मराठा समाज अभिमानानं सांगतो 750+ गाड्याचं नियोजन आजच्या दिवसापर्यंत आजच्या टायमापर्यंत झालेलं आहे। आज तुम्हाला सांगतो माझा मराठा समाज हा कट्टरपणे एकत्र झालेला आहे। कुठल्याही राजकीय नेत्यांनी कसलेही 1 रुपयाची 100 ml सुद्धा कुणी डिझेल टाकलं नाही, कुणी 100 रुपये सुद्धा कुणी मदत केली नाही। प्रत्येक मराठ्याने आपल्या आपल्या खिशातल्या पैशानं रोख पैशानं आपलं लेकरू आपल्या लेकराचं भविष्याचं कल्याण व्हावं, भविष्याचं कल्याण व्हावं, आपली पिढी अंधारात जाऊ नये त्यासाठी प्रत्येकानं आपल्या खिशातील पैसे टाकून आपल्या लेकरा बाळाला मुंबईला पाठवलेलं आहे। आणि अजून मी वैराग भागातील आणि बार्शी तालुक्यातील सर्व मराठा समाजाला सांगतो की अजून जे कोणी मराठी आपल्या घरात बसलेत त्यांना अजून विनंती आहे, जास्तीत जास्त आपल्या मनोजदादाकडे आपल्या मुंबईला कसं जास्तीत जास्त जाता येईल आणि जास्तीत जास्त आपला मराठा समाज कसा मुंबईत एकत्र येईल ही जास्तीत जास्त प्रयत्न करावा। आणि दुसरी आमची सरकारला विनंती आहे, आमचे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला, तसा आमची सरकारला विनंती आहे आमच्या मराठा आरक्षणाचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर व्हावा हीच आमची सरकारला विनंती राहील। आणि जास्तीत जास्त आपला मराठा समाज आपल्या वैराग भागातून जसा एकत्र झाला तसं अजून जास्तीत जास्त आपला वैराग भाग जास्तीत जास्त मराठा समाज मुंबईला निघावा ही सर्वांना नम्र विनंती।